निलेश, एक प्रश्न विचारावा असं वाटतो. आपण जेव्हा इतिहासाबद्दल तुम्ही मांडता त्यावेळेला तुमच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये एक अध्यात्म आम्हाला जोडलेलं दिसतं. भारतीय संस्कृतीची अर्थात ही परंपरा पण राहिलेली की इंटिग्रेटेड सगळा विचार आपल्यासमोर येतो. एक धारणा आपल्याकडे अशी राहिलेली आहे की युग ही सायक्लिकल आहेत. म्हणजे त्रेता द्वापार ही सगळी युग सायक्लिक आहेत आणि त्यामुळे राम अवतार म्हणून किंवा आपल्या आयुष्यात रामायण म्हणून हे परत येणार. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? अगदी उत्तम प्रश्न परत. आणि अध्यात्म आणि विज्ञानामध्ये फारकत नाहीच आहे, अजिबातच फारकत नाही. ती अगदी एकच आहे. म्हणजे एकासारखी आहेत असंही नाही आहे, इतकं एकच आहे. पण काय होतं, कालाच्या ओघामध्ये ज्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये फरक पडत जातो. उदाहरणार्थ सांगतो की आपल्या वेदांतामध्ये असं काय होतं की वेदांतामध्ये सगळी प्रमाणं आहेत, 6 प्रमाणं आहेत, पण तरीसुद्धा शब्द प्रमाणावर भर दिला जातो. इतका आत्ता अगदी आयुर्वेदाचं सुद्धा आपण उदाहरण घेऊया. उपवेद आहे तो, की बरेच आयुर्वेदाचार्य असं म्हणतात की ते तिथं जे लिहिलेलं आहे ते वाचायचं, ते पाठ करून ठेवायचं, त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यायची. तसं नाही. आता त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो की जो शब्द प्रमाण आहे की नाही, तर म्हणे शब्द प्रमाण तुम्ही मानत नाही अध्यात्म असूनसुद्धा. शब्द प्रमाण मानतो, पण शब्द प्रमाण हे सुद्धा कोणत्या तरी ऋषीचं प्रत्यक्ष प्रमाण आहे, त्याच्यावरून त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आपण आध्यात्मिक जर असू तर नुसतं शब्द प्रमाण मानून थांबता येणार नाही. तर शब्द प्रमाण घेतल्यानंतर म्हणजे शब्द म्हणजे हे झालं शब्द, पण त्याची अजून परीक्षा झालेली नाही आहे. प्रमाण आहे पण परीक्षा झालेली नाही. परीक्षा करायचा आपल्याला अधिकार आहे, नुसताच अधिकार नाही तर ती आपली जबाबदारी आहे. कारण काळाच्या ओघामध्ये गोष्टी बदलत जातात. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर की असे मग परत युग होतात का, रामावतार परत होणार का, परत महाभारत होणार का द्वापार युगामध्ये आणि रामायण त्रेतायुगात होणार का, तर माझं अगदी स्पष्ट मत आहे की असं परत होत नाही. काय होतं, जसे ऋतू परत येतात, वसंत ऋतूला त्या आपल्या घराच्या समोरच्या झाडावर तशीच पालवी येते, त्या अर्थानं ते परत होतं. पण मागच्या वर्षी जशी पानं आली होती बरोबर तशीच पानं येतात का, नाही. त्याला असं म्हटलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कासवछाप मच्छर अगरबत्ती पूर्वीची आठवत असेल तर ती दुरून बघितली तर ते गोल सर्कल आहेत, कॉन्सेंट्रिक सर्कल आहे असं वाटतं, पण ती कॉन्सेंट्रिक सर्कल्स नाहीत. ते कसं आहे, असं ते केलेलं आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो, पॅरासायक्लिकल. आणि एक्झॅक्टली जी कॉन्सेंट्रिक सर्कल असतात ती कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो. आपलं जे युगाचं जे विज्ञान आहे ते जेव्हा पश्चिम देशामध्ये गेलं तेव्हा त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यांनी तो कॉन्सेंट्रिक सर्कलसारखा घेतला. कॉन्सेंट्रिक सर्कलसारखा भारतामध्ये कोणत्याही याच्यामध्ये असा खरा अर्थ नाही. मग तिकडून लोण आल्यानंतर मग आपण त्याचे चित्रविचित्र अर्थ लावायला लागलो आणि त्याच्यामध्ये परत रामायण होणार असं आपण करायला लागलो. आता तुम्ही म्हणाल पश्चिमेत जायच्या आधी आपल्याकडे काही कल्पना आहेत की असं परत होतं. कल्पना आहेत म्हणजे काय, एखाद्या माणसाचा तो विचार आहे. एखाद्या माणसाचा आपल्या पूर्वीच्या काळामध्ये विचार झाला म्हणजे तो आपल्याला मान्य करायला पाहिजे असं अजिबात नाही. आणि त्याच्या पुढचं एक हिचन्स रेझर म्हणून जर तुम्ही ऐकलं असेल, क्रिस्तोफर हिचन्स माणूस होऊन गेला, तर हिचन्स रेझरचा साधा असा मस्त तो त्याचा कोट आहे. हिचन्स रेझरचंच वाक्य आहे की व्हॉट एव्हर इज क्लेम्ड ओके बेस्ड ऑन नो एव्हिडन्स कॅन बी डिसमिस्ड विदाउट एव्हिडन्स. परत रामायण झालं याचा पुरावा काय, ह्याचा जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर त्याच्या विरुद्ध तसं झालं नाही ही जबाबदारी माझी नाही किंवा तुमचीही नाही. तर त्या अर्थानं तसं झालेलं नाही. पण काय होतं, अशा प्रकारच्या घटना परत होत जातात. म्हणून आपण म्हणतो अरे प्रत्येक फॅमिलीमध्ये महाभारत सुरू असतं, प्रत्येक फॅमिलीमध्ये रामायण होतं. म्हणजेच काय, त्याच्यातले जे धडे आहेत ते अजूनही आपल्याला उपयोगी पडतात अशा अर्थानं होतं. नाही तर परत तेच रिपीट होत नाही. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हे खरं आहे, पण म्हणूनच प्रत्येक वेळी वेगळा अवतार होतो. इनफॅक्ट ऋग्वेदामध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की असं नाही आहे की असं एका प्रत्येक युगामध्ये एक अवतार होतो. ऋग्वेदामध्ये तसं वाक्य आहे की प्रत्येक क्षणी अवतार होत आहेत. जर प्रत्येक क्षणीचा अवतार होत नसेल तर हे जे विश्व आहे ते त्याची धारणाच होणार नाही, विश्व नष्ट होऊन जाईल. आणि आता आपण क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपल्याला काय कळतं की पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन एकत्र येत आहेत, प्रत्येक ठिकाणी ते होतात, परत नष्ट होतात. आता तुम्हाला कंपॅरिझन घ्यायचं असेल तर घ्या. त्यामुळे तसं होतं आहे, तसं रिपीट होतं आहे. पण एक्झॅक्टली तसंच झालं. परत दशरथाला पुत्र नव्हता, परत त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला, परत त्याला 4 मुलगे झाले, असं काही नाही. युग ही संकल्पना आपण जरा आम्हाला स्पष्ट करून सांगू शकाल? आता युग हा फार मोठा विषय आहे, पण मी अगदी संक्षिप्तमध्ये सांगतो की युग याचा अर्थच एका अर्थानं जोडणं, म्हणजे योगामधला जो शब्द आहे तोच आहे. तीच परिस्थिती परत येणं म्हणजे एक युग झालं अशा अर्थानं. आता चांद्रयुग असं आपण जर समजलं तर चंद्राचं परत त्या नक्षत्रामध्ये येणं म्हणजे युग झालं. सूर्याचं त्याच जागी सुरुवात करून वसंत संपात ते वसंत संपात येणं म्हणजे युग झालं.
तसंच नक्षत्र, सूर्याची गती, चंद्राची गती ह्या सगळ्यांचं एकत्र परत तशीच परिस्थिती येणं हे 5 वर्षांनी येते. म्हणून 5 वर्षाचं युग असं पंचांगामध्ये संकल्पना आहे. मग लोकांनी असा विचार केला की असं 5 वर्षाचं आहे, 1 दिवसाचं आहे, 27 दिवसाचं आहे, तसा एक मोठा पिरियड असू शकेल का? असू शकेल. काही लोकांनी ते 1000 वर्षाचं कल्पिलं गेलं. मग काय झालं, हा एक युगाचा विषय झाला इकडे. पण मॅथमॅटिक्समध्ये किंवा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपले जे ग्रह आहेत त्यांच्या आता मराठीत काय म्हणायचं, ऑर्बिटल पिरियडला काय आपण म्हणतो, त्यांच्या ग्रह परिभ्रमण, परिवलन गती, परिभ्रमणाचा कालावधी, परिभ्रमणाचा कालावधी अत्यंत योग्य, ॲक्युरेट, प्रिसाईज सांगता यावा याकरता आता बघा असं असतं की जे चंद्र जो जातो तो 27.53 या दिवसामध्ये तो सगळ्या नक्षत्रातून जातो. पण तो खरं 0.53 नाही आहे, तो 0.53829 वगैरे असं आहे. एवढंच नाही, हा जो पिरियड हा ॲव्हरेज पिरियड आहे, कधी तो जास्त असतो, कधी तो कमी असतो. हे सगळं करण्याकरता त्याच्यात आणखी एरर्स होऊ नये आहेत, त्रुटी होऊ नये आहेत. म्हणून काय केलं त्यांनी असं ठरवलं की आपल्याला किती प्रिसाईज नंबर हवा आहे. आपण म्हणतो ना डेसिमल प्लेसेस, 27 पॉईंट किती हवा आहे, तो ठरवल्यानंतर त्यांनी उलटं केलं. आपण जातो ना की किती नंबर मोठा करायला पाहिजे, तो त्यांना नंबर लक्षात आला की 4.32 मिलियन जर घेतला सूर्याची तेवढी रोटेशन, सूर्यवर्ष आपण, तर त्याच्यात असं ते ॲस्ट्रॉनॉमीमध्ये म्हणजे सूर्यसिद्धांतामध्ये असं आहे की 4.32 मिलियन्स वर्षामध्ये, सूर्यवर्षामध्ये, सौरवर्षामध्ये चंद्राची एवढी रोटेशन्स होतात, शुक्राची एवढी रोटेशन होतात, असं सूर्यसिद्धांतात लिहिलेलं आहे, असं आर्यभट्टीयामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं, तो रेशो तुम्ही घेतलात आणि त्याला जर वर्षानं गुणलात 365.24 तर तुम्हाला दिवसामध्ये तो परिभ्रमण काळ किती हे कळतो. ह्याच्याकरता ही केलेली गणितातली व्यवस्था आहे. त्याचा आपण जो इतिहास याच्याशी खरा काडीचा संबंध नाही. पण काय झालं, ते सूर्यवर्ष म्हणताना त्याला द्युवर्ष असं म्हटलेलं आहे. द्यू म्हणजे आकाश, आकाशातलं वर्ष सूर्याचं वर्ष. त्याचं मग काही काळामध्ये खगोलशास्त्रातल्याच काही संवेदना घेऊन, काही त्यातल्या संज्ञा घेऊन फार गोंधळ केला गेला. उदाहरणार्थ, चंद्रावरची लोक त्यांचा जो दिवस आहे तो असा म्हटलेला आहे की त्यांचा 15 दिवसाचा दिवस असतो आणि 15 दिवसाची रात्र असते. म्हणून तुम्ही जर त्याच्यावर आपले पितृ राहतात अशी एक कल्पना होती. म्हणून असं म्हटलेलं आहे की पितृ लोकांचा दिवस तो म्हणजे 1 महिना असं म्हटलं. तो का महिना म्हटला आहे, जर तुम्हाला माहीत असेल, म्हणूनच आपल्याला चंद्राची दुसरी बाजू कधी दिसत नाही. कारण आपण जसं ते चंद्राचं जसं दिसत जातं तसं ते चंद्र फिरत जातो, त्यामुळे आपल्याला तो कधी दुसरी बाजू दिसत नाही. म्हणून तो 1 महिना, पितृलोकातला 1 महिना म्हणजे आपला 1 महिना म्हणजे त्यांचा 1 दिवस असं म्हटलेलं आहे. तसंच आपल्या पृथ्वीमध्ये उत्तर बाजूला देव राहतात, दक्षिण बाजूला पितृ राहतात एका कन्सेप्टमध्ये, किंवा असुर राहतात. आणि त्यांचा दिवस करताना 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र अशी एक संकल्पना आहे, त्याचा वापर केला गेला. तेच कुणीतरी पुराण काळामध्ये कन्फ्यूज केलं आणि असं म्हटलं की अच्छा आपलं ह्याचं 1 वर्ष घेऊया, त्याला द्यू म्हणजे 360ने मल्टिप्लाय करायचं, आणि असे मग ते मोठे नंबर झाले. मोठे नंबर कसे झाले, 4.32शी मॅच होतात ते. पण त्याचं कारण काय आहे, परिभ्रमण गती. त्याचा कालनिर्णय म्हणजे त्रेतायुगामध्ये रामायण झालं. मला असं लोक विचारतात, त्रेतायुगामध्ये झालं म्हणजे मिलियन म्हणजे 10 लाख वर्षापूर्वी, तुम्ही तर म्हणताय 12,000 BC म्हणजे 14,000 वर्षापूर्वी झालं, हे कसं काय? याचं उत्तर तुम्हाला रामायणातच शोधावं लागतं, याचं उत्तर तुम्हाला महाभारतातच शोधावं लागतं, पुराणातसुद्धा शोधावं लागतं. महाभारतामध्ये आता हा जो खूप लांब सांगितलं त्याचा मी थोडक्यात भाग करतो, ते सुद्धा थोडे नाही आहेत, 4 भाग आहेत वेगवेगळे. ही जी युग जी संकल्पना आहे ना, ही कशी आहे माहिती आहे का, कर्मावर आधारित आहे आणि ज्ञानावर पण आधारित आहे. उदाहरणार्थ, एक ऐतरेय ब्राह्मण, तुम्ही जर ब्राह्मण ग्रंथ असं म्हटलेलं आहे, तो ऋग्वेदाशी संबंधित ग्रंथ आहे. मग ते मॅन्युअल, थोडक्यात आपल्या कारला मॅन्युअल असतं ना, रिपेअर कसं करायचं तसं, त्याच्यामध्ये युगाची एक व्याख्या सांगितलेली तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचा काळाशी काही संबंध नाही, त्याचा कृतीशी संबंध आहे या केसमध्ये. त्यात असं म्हटलेलं आहे ऐतरेय ब्राह्मणामध्ये की तेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुम्ही कलियुगात असता, तेव्हा तुम्ही झोपेतून उठून बसता तेव्हा द्वापारयुगामध्ये येता, बसलेले उभे राहता तेव्हा तुम्ही त्रेतायुगामध्ये येता, आणि जेव्हा तुम्ही चालायला लागता म्हणजे कृती करायला लागता तेव्हा तुम्ही सत्ययुगात असतात. आणि नंतर म्हटलेलं आहे म्हणून नेहमी सत्ययुगात राहा. चरयवेती 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 कृतम संपद्यते चरण. जो माणूस चालत असतो तो नेहमी, जो कृती करत असतो तो नेहमी सत्ययुगामध्ये असतो. आता ह्याच्यामध्ये काही वेळेचा काही संबंध नाही आहे, तुमच्या ॲक्शनचा संबंध आहे. दुसरं आपण घेऊया, 4 प्रकार सांगतो. दुसरा प्रकार असा आहे
की जिथे भावनेचा प्रश्न आहे. आता नुसतं भावना नाही, हा आपला अनुभव पण असू शकतो. म्हणजे नुसतं काहीतरी कोणाला तरी इमोशनल आहे असं नाही म्हणायचं. आपल्या आईन्स्टाईनची तुम्हाला रिलेटिव्हिटी थिअरी माहीत आहे. किती लोकांना हे माहीत आहे? तुम्हाला कदाचित त्याचा कोट माहीत असेल. त्यांना असं म्हटलेलं आहे की तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीबरोबर जर बसला असाल तासभर तर मिनिटभर बसल्यासारखं वाटतं, आणि हॉट प्लेटवर जर मिनिटभर बसलात तर तासभर बसल्यासारखं वाटतं. ही त्याने खरोखर एक्सपेरिमेंट केली होती, माहिती आहे तुम्हाला. त्याने चार्ली चॅप्लिनची जी वाईफ होती तिला बॉरो केली डेटसाठी, सुंदर स्त्रीबरोबर बसायचं करण्याकरता. न्यूजर्सीमधून तो न्यूयॉर्कच्या ऑयस्टर बारमध्ये गेला आणि त्याला जेव्हा वाटलं की तासभर झाला आहे, घड्याळात बघितलं 57 मिनटं झाली होती, पण त्याला वाटलं फक्त 1 मिनटं बसलो आहे. मग तो घरी आला आणि त्याने एक्सपेरिमेंट केलं आणि त्याने पेपर पब्लिश केला आहे 1938मध्ये त्याच्यावर. हे अशा करता सांगतो की हा त्याचा अनुभव आहे. म्हणजे आपण आत्ता बोलताना म्हणत होतो ना की असे खूप संशोधन करणारी लोक ही क्रॅकपॉट असतात, त्याचं हे उदाहरण आहे असं करून. पण तुम्हाला चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण सांगतो. चैतन्य महाप्रभू नाव ऐकलं असेल, बंगालमधले संत होऊन गेले, कृष्ण भक्त होते ते. त्यांनी फार काही लिहिलं नाही, त्यांच्या शिष्यांनी बरंच लिहिलं, पण त्यांनी वर्णन करताना 8 श्लोक त्यांनी लिहिले असं म्हटलं जातं. त्यातला एक जो श्लोक आहे की ते कृष्णापासून त्यांना विरह झाला तर त्यांना कसं फील होतं याचं त्यांनी वर्णन केलं आहे. युगायितम, युग जो शब्द आहे, युगायितम निमेषेण चक्षुषा प्रावृषायितम शून्यादितम जगत सर्वम गोविंद विरहेण मे. गोविंदाचा जर मला विरह झाला तर मला सगळं जग शून्य शून्य वाटतं. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात. चक्षुषा प्रावृषायितम. आणि काय, युगायितम निमेषेण, एक निमेष वेळाचा जरी मला विरह झाला तरी ते युग गेल्यासारखं मला वाटतं. हा त्यांचा अनुभव आईन्स्टाईनसारखा रिअल अनुभव आहे. आणखी 2 प्रकार, जसं आपण ॲस्ट्रॉनॉमीतली युग बघितली, त्याचा काही ह्याच्याशी संबंध नाही, क्रोनॉलॉजीशी संबंध नाही. तसंच जिओलॉजीमधली युग आहेत. आपण त्याला वेगवेगळी नावं देतो की पहिल्यांदा सगळे पाण्यामध्ये होते, त्याच्यानंतर पृथ्वीवर आले, ॲम्फिबियन झाले. ह्याला आपण वेगवेगळी युग म्हणू शकतो. आपण डायनॉसॉर्सचं युग म्हणू शकतो, आत्ताचं आपण अणुशक्तीचं युग म्हणतो. अशी जी नावं देतो, तसंच रामायण युग म्हणता येईल, महाभारत युग म्हणता येईल, अशा अर्थानं म्हणता येतं. चौथा जो प्रकार आहे तो आपलं पंचांग वापरून किंवा मी जे ॲस्ट्रॉनॉमी वापरून जे आपण कालगणना करतो त्या प्रकारचं युग. ते युग कसं ठरतं ते तुम्हाला सांगतो. त्याच्यावर जे फनी गोष्ट पण सांगतो, पण त्याच्या आधी युग कसं ठरतं सांगतो. महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे की युग कसं ठरतं त्याला काही फिक्स टाईम नाही आहे. त्याच्यात असं 6, 7, 8, 10 वेळा असं येतं, राजा कालस्य कारणम. राजा ज्या पद्धतीनं राज्य करतो त्या पद्धतीनं राजाच्या व्यवहारामुळे आणि त्याच्या वागण्यामुळे एक प्रकारचं युग येतं, असं वर्णन केलं आहे. त्याच्यात मी आणखी हल्ली ॲडिशन करतो, प्रजाकालस्य कारण. म्हणजे मला भारतामध्ये फिरताना दिसतं की सिविक सेन्स नाही आहे, लोक कचरा टाकत नाही पेटीमध्ये. तुम्ही कचरा टाकाल तेव्हा मोदींची मोहीम यशस्वी होईल, नाही तर तुम्हाला होणार नाही. ह्याची अनेक वर्णनं येतात, त्याचे 2-3 सांगतो. भीष्माचार्य जेव्हा विचित्रवीर्य आणि चित्रवीर्य छोटेसे होते तेव्हा ते राज्य करत होते, अत्यंत सुंदर प्रकारे राज्य करत होते. तर महाभारतामध्ये असं वर्णन येतं की भीष्माचार्य अशा प्रकारे राज्य करत होते की त्यांनी द्वापार युगामध्ये सत्ययुग आणलं. रामायणाचं असं वर्णन येतं, रामायणात येत नाही, पुराणामध्ये येतं की राम अयोध्येला परत आल्यानंतर अशा प्रकारे राज्य करत होता की त्याने त्रेतायुगामध्ये सत्ययुग आणलं. परशुरामाने वाईल्ड झालेल्या क्षत्रिय मिसक्रेंटचा 21 वेळा संहार केला आणि त्याने त्रेतायुगामध्ये सत्ययुग आणलं. अशा प्रकारचं वर्णन आहे. एक शेवटची मजेदार कथा म्हणून सांगतो. ही मी इंडोनेशियन आर्मी माणसाकडनं ऐकली. एका मी कॉन्फरन्सला गेलो होतो. तो म्हणाला असं आहे, सत्ययुग ही सुद्धा एक 4थी 5वी डेफिनेशन होईल. पूर्वीच्या काळी देव आणि दानव हे वेगवेगळ्या प्लॅनेट्सवर राहत असत, म्हणजे इंटर गॅलेक्टिक युद्ध होत असे त्याच्यामध्ये. ते एका प्लॅनेटवर देव, दुसऱ्या प्लॅनेटवर दानव, आणि त्यांचं युद्ध व्हायचं. हे झालं सत्ययुगातली गोष्ट. तो म्हणतो त्रेतायुगामध्ये काय झालं, ते एकाच प्लॅनेटवर आले, म्हणजे राम अयोध्येला आणि रावण लंकेला. एका प्लॅनेटवर पण 2 देश, त्यांच्यामधलं युद्ध झालं, म्हणजे गुड आणि बॅडमधलं युद्ध हे त्रेतायुगात झालं. द्वापारयुगामध्ये काय झालं, एकाच फॅमिलीमध्ये 2 फॅक्शन, दूर जायला नको, एकाच फॅमिलीमध्ये 2. आणि कलियुगातली मजेशीर गोष्ट अशी, कुठे जायची गरज नाही, आपल्याच डोक्यामध्ये जो भगवद्गीतेतला 16वा अध्याय आहे, दैवी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्ती यांचा लढा चालू असतो, दोघांचा फाईट चालू असते. हा विनोदाची गोष्ट झाली, पण तुमच्या लक्षात येतं की युग ह्याचा प्रचंड वेगवेगळ्या प्रकारानं अर्थ लावता येतो. त्यामुळे ॲस्ट्रॉनॉमीतली युग घेऊन क्रोनॉलॉजीशी करणं हा अत्यंत चुकीचं आहे, पण ते अनफॉर्च्युनेटली आपल्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. खूप छान सांगितलं सर. तर अजून एक होता प्रश्न विचारावा असं वाटतो की
रामायण आणि महाभारत याचा काळ तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगितला, त्याचे काही पुरावे तुम्ही आम्हाला सगळे सांगितले, अवकाशातले जमिनीवरचे जे काही, तर भारतात काय चालू होतं आणि त्याचवेळी इतर जगात देखील काय चालू होतं याबद्दल तुम्ही मला सांगू शकाल का? खूप परत चांगला प्रश्न आहे तुमचा. ह्याचं मुख्य कारण असंही आहे की बऱ्याच लोकांना आपल्या सध्याच्या जे अकॅडमिक अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे शिकवलं जातं त्याच्यामुळे असा एक समज आहे की एक मागची 5000 वर्षे होईपर्यंत फक्त भारतातच नाही जगातसुद्धा असा समज आहे की काही नव्हतं, म्हणजे अगदीच माणूस हा रानटी अवस्थेमध्ये होता, असं काही नाही आहे. दुसरा मुद्दा असा की आपण तर टेक्नॉलॉजीमुळे आपण मागच्या 300 वर्षाच्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमुळे भारावून गेलेलो आहे. पण बऱ्याच लोकांना असं लक्षात येत नाही की ही टेक्नॉलॉजी होण्याच्या आधीसुद्धा माणूस हा अत्यंत सुखी अशा अवस्थेमध्ये राहत होता. उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की ब्राझीलमध्ये तुम्ही यूट्यूबमध्ये मुद्दाम चेक करा की ब्राझीलमध्ये एक झोए म्हणून ट्राईब आहे, ZOE झोए असं ट्राईब आहे. त्या लोकांचा अगदी आत्तापर्यंत 50 वर्षापर्यंत आपल्या आधुनिक म्हणजे पुढारलेल्या मानवाशी काही संबंध नव्हता, ते आपल्याच ह्याच्यात राहत होते. आणि पण कोणती नवीन टेक्नॉलॉजी आलेली नाही त्यांच्याकडे, कसलीच नाही, म्हणजे मेटलसुद्धा नाही असं म्हणू शकता तुम्ही. पण त्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये अत्यंत क्रिएटिव्ह पद्धतीने ते असे राहतात आणि त्याचे डॉक्युमेंटरी आपल्याकडे उपलब्ध आहेत की अत्यंत तुम्ही बघितलं तर म्हणजे काय सुंदर जीवन जगत आहेत ते. म्हणजे वृद्ध लोकांची सुद्धा कशी काळजी घ्यावी त्यांच्याकडचं ते झुले करून ठेवत आहेत, तरुण मुलांची कशी काळजी घ्यावी तेही कपडे घालत आहेत. म्हणजे बरेचसे कपडे ते नेकेडसुद्धा आहेत, पण ते नेकेडमध्ये सुद्धा बसताना कसे बसतात इतकं सुंदर त्याचं हे आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आपण एटिकेट्स म्हणूया अशा पद्धतीचं होतं. म्हणजे टेक्नॉलॉजी नसतानासुद्धा माणूस हा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने राहू शकतो याचं ते उदाहरण आहे. तसंच आपल्या याच्यामध्ये जरी दगडाची हत्यारं असली तरीसुद्धा माणूस उत्तम परिस्थितीमध्ये राहत होता. आता तुमचा प्रश्न होता की महाभारताच्या वेळी आणखी काय होतं. आता असं आहे आपल्या ह्याच्यामध्ये आपण कधी कधी हल्ली म्हणतो की भारत सगळ्यात मोठा, आपली संस्कृती मोठी वगैरे असे कधी आपण म्हणतो किंवा बाकी लोक म्हणतात नाही तुमचं सगळं खाली. वस्तुस्थिती अशी आहे महाभारतातसुद्धा अशी वर्णनं येतात. संजय आणि धृतराष्ट्राचं वर्णन आहे किंवा धृतराष्ट्र म्हणतो मला जगाभराचं सांग ज्ञान, जसं सुग्रीवाचा अटलास झाला तसं हा विचारतो. आणि जेव्हा संजय त्याला सांगतोय तेव्हा तो म्हणतोय की हे भारतवर्ष आहे, ह्याच्यापेक्षासुद्धा त्याच्या उत्तरेला म्हणजे उत्तरा कुरुच्या वर हरिवंश असं जागा आहे आणि तिथल्या लोकांचं जे राहणीमान आहे हे आपल्यापेक्षा उत्तम आहे. तसंच पुराणामध्ये तुम्ही गेलात किंवा महाभारतातसुद्धा आणि रामायणातसुद्धा जेव्हा पाताळ लोकांचं वर्णन येतं म्हणजे दक्षिण अमेरिका, तिथे ही रिपिटेटिव्ह वर्णनं येतात. म्हणजे रामायण महाभारत आणि पुराणातसुद्धा की त्या लोकांची राहणीमान हे आपल्यापेक्षा उच्च कोटीचं आहे. किंवा तुम्ही जर उत्तरा कुरुच्या एरियामध्ये तिथले जे काही भागात गेला तर ते असं वर्णन आहे की तिथल्या स्त्रिया ह्या खूप सुंदर आहेत, अशा पद्धतीचं वर्णन आहे, आपल्यापेक्षा सुंदर आहेत वगैरे अशी वर्णन आहेत. म्हणजे ते वाक्य सांगताना ते वर खाली किंवा आपणच मोठे असा त्याच्यामध्ये काही त्यांचा उद्देश नाही, जे आहे ते सांगायचा प्रयत्न करत आहेत. टेक्नॉलॉजी विचारत म्हणून तुम्हाला सांगतो की ॲग्रिकल्चर आपल्या ग्रंथामध्ये तर आहेच, ॲग्रिकल्चर ह्याचा काही उल्लेखच आहे, पण त्याचा आर्किओलॉजी पुरावा पण तुम्हाला मिळतो. भारतातला तुम्हाला पुरावा सांगतो, पण इस्रायलच्या जवळचा जो पुरावा आहे जॉर्डन एरियामध्ये, हा पुरावा 15,000 वर्षापूर्वीचा उत्तम ॲग्रिकल्चर निर्माण होतं तिथे आणि व्यवस्थित चालत होतं याचा पुरावा 15,000 वर्षापूर्वीचा आहे. पण आता तुम्ही अकॅडमीमध्ये गेला तर 7,000 वर्षापूर्वी लवांड म्हणजे इराकमध्ये ॲग्रिकल्चर सुरू झालं असं चुकीचं सांगितलं जातं आणि मग तिथून ते सगळीकडे जगभर गेलं, भारतात आलं. भारतामधला व्यवस्थित पुरावा आता जर तुम्ही युपीत गेला तर राईसचा पुरावा, अगदी डोमेस्टिकेटेड राईसचा पुरावा 10,000 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये दक्षिण म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये गेला तर 16,000 BC म्हणजे 18,000 वर्षापूर्वीचा ॲग्रिकल्चरचा पुरावा आहे. त्याच्या पुढे जाऊन श्रीलंका म्हणजे भारताचाच तो कॉन्टिनेंट होता आणि कनेक्टेडसुद्धा होता त्यावेळी, 45,000 इयर्स 45,000 वर्षापूर्वीचा, कदाचित वाईल्ड असेल आपल्याला माहिती नाही कारण जेवढं तुम्ही मागे जाता तेवढा पुरावा कमी कमी होत जातो. त्याला फायटोलिथ्स म्हणतात, म्हणजे आपले जे ग्रेन्स असतात ना त्याचं पण फॉसिल होतात आणि ते बघूनसुद्धा सांगता येतं की हे वाईल्ड राईस आहे का हा डोमेस्टिकेटेड राईस आहे. कारण डोमेस्टिकेटेड राईस बदलत जातो, नारळ बदलत जातो, गाजरं बदलत जातात. पण तसं त्यांना जरी नक्की सांगता आलं नाही तरी त्यावेळी ते जे हार्वेस्ट करत होते ते साठवून ठेवत होते, ग्रेनरीज होत्या, ते कुक करत होते. हा पुरावा 45,000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे माणूस हा सुसंस्कृत खूप आधीपासून त्यामध्ये झालेला आहे. रामायणाच्या काळामध्ये तुम्ही गेलात आणि महाभारतसुद्धा तर दक्षिण अमेरिकेमध्ये व्यवस्थित लोकं राहत होती. म्हणजे
मोंटो वर्दे म्हणून चिलेमध्ये जागा आहे, 33,000 इयर्स 33,000 वर्षापूर्वीचा तिथला हॅबिटेशनचा पुरावा आहे. इतकंच काय, तुम्ही जर जेनेटिक्सचं शास्त्र बघितलं 2015चा पेपर आहे, हॉर्वर्डचा पेपर आहे, की आपल्याकडचे जे अंदमानचे वगैरे जे राहणारे लोक आहेत आणि दक्षिण भारतातली म्हणा आणि आपली भारतातली, त्यांचा जो जीन आहे तो पूर्ण इंडोनेशियाकडनं ट्रान्सफर होत होत चिलेपर्यंत गेलेला ह्याचे पुरावे आहेत. म्हणजे हे सगळेच पुरावे आहेत. म्हणजे ते सगळं लोक कनेक्टेड होतं आणि आपण नॅव्हिगेशनचा आपण विचार केला तेही पुरावे आहेत. सर, आत्ता आपण महाभारत आणि रामायणाची कालगणना, कालनिश्चिती याच्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलं. वेगवेगळे त्याच्याबद्दलचे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस काय काय आहेत, पुरावे काय आहेत हे पण सांगितलं. पण मुळात रामायण किंवा महाभारत हे 3,000-4,000 वर्षांपूर्वी घडलं का 12,000-13,000 वर्षांपूर्वी घडलं, याचा आजच्या काळातला रिलिव्हन्स काय? आज आमच्यासारख्या तरुणांनी किंवा याच्यावर किती वेळ आपला घालवावा किंवा त्याच्यावर किती खल होणं हे आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? खूप प्रश्न चांगला. त्याच्यावर खूप खल होणं आवश्यक आहे आणि त्याचे फायदे आपण म्हणूया खूप आहेत. पण एक असा आपला विचार मांडायचा म्हणून मी 1-2-4 मुद्दे मांडतो. आता पाश्चिमात्य देशामध्ये ग्रँड नॅरेटिव्ह असा एक प्रकार आहे की अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स म्हणजे त्याची ओळख काय, कॅनडा म्हणजे त्याची ओळख काय, तसं भारत म्हणजे त्याची ओळख काय, भारत ह्या देशाची ओळख काय, म्हणजे काय भारत जगाला काय कॉन्ट्रीब्यूट करतो, असा जर विचार येतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की रामायण महाभारत याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण आत्तापासून जर आपण मागे गेलं, आपण बोलताना म्हटलं की बायबल हेच पाश्चिमात्य लोकांच्या दृष्टीनं तोच इतिहास किंवा हिस्ट्री. हेरोडोटसचं थोडंसं आहे, ते सुद्धा 2,500 वर्षाच्या मागे जात नाही. आपल्याकडे पुराणं गेलं तर पुराणाचा काळ प्रत्येक वेळी नीट ठरवता येत नाही. मग इतिहास हा असाच गोष्ट राहिली. आता आणखीसुद्धा आर्षकाव्ये झाली असतील, पण आत्ता आपल्याकडे उरलेली 2च आहेत. त्यामुळे आपल्याला एक असे टप्पे 7,500 वर्षापूर्वी जाता येतं, 14,000 वर्षापूर्वी जाता येतं. आता तुम्ही म्हणाल पण जाऊन काय करायचं? असं आहे की 7,500 वर्षापूर्वी किंवा 14,000 वर्षापूर्वी जर काही झालंच नाही असं जर आपला समजूत असेल तर आपण पुरावा बघायला सुद्धा जात नाही. असं झालेलं आहे सगळ्या देशामध्ये की आता कोणी तितकं डिगच करत नाही. कशाला डिग करायचं? कोणी नव्हतंच. मानव नुसता माकडासारखा उडी मारत होता, तो कशाला काही कृती करून ठेवेल. पण हे आपल्याला आपल्या ग्रंथामुळे कळल्यामुळे आता जेव्हा तुम्ही ते संशोधन करायला जाता, कोणताही विषय घ्या, विज्ञान घ्या, टेक्नॉलॉजी घ्या, फिलॉसॉफी घ्या, तत्त्वज्ञान, अध्यात्म किंवा अगदी ॲग्रिकल्चर, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स, हे पाळीव प्राणी केव्हा झाले, भाषेचा प्रसार कसा झाला, निर्माण कसं झालं, पूर्वीच्या काळी लोक कसं लक्षात ठेवत होते गोष्ट, असं जर तुम्ही विचार करायला लागता आणि आता तो एवढ्यापूर्वी होता असं आपल्याला आशा निर्माण झाल्यामुळे तुम्ही जेव्हा संशोधन करता तेव्हा तुम्हाला तो पुरावा मिळायला लागतो. पण पूर्वी कोणी पुरावाच शोधत नव्हता. हा त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा. पण नॅरेटिव्हमध्ये काय होतं बघा, जेव्हा 1969मध्ये अपोलो 11मध्ये नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन हे चंद्रावर गेले. ते नील आर्मस्ट्रॉंगचा असा डायलॉगच आहे ना की एक छोटं मानवाचं पाऊल आणि ही म्हणजे पूर्ण मानवजातीकरता मोठी झेप. पण मानवजातीकरता म्हणजे असं झालं का अमेरिका गेली म्हणून आपल्याला भारतातल्या लोकांना वाटलं की ठीक आहे अमेरिकन गेले पण आपलं काय, असं नाही होत. की ह्युमन बिईंग म्हणजे आपल्यासारखा 6 फुटाच्या आतला माणूस ज्ञान आणि टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी या जोरावर काय करू शकतो ते करू शकलं असं वाटल्यामुळे मग आपण अनेक मिशन्स इतर ग्रहांवर पाठवायला लागलो. त्याच्यातून आपल्याला प्रचंड माहिती झाली. तसाच प्रकार ह्या आपल्या ज्ञानामुळे होतो की जर हे बाकीचे जर पुरावे जर खरे असतील महाभारतातले, रामायणातले, तर उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याही कदाचित खऱ्या असतील. कदाचित खऱ्या असतील म्हणजे खऱ्या असतीलच, फक्त आपल्याकडे अजून पुरावा नाही. त्याचं उदाहरण म्हणून देतो तुम्हाला की संजीवनी विद्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे नक्की काय? आत्तापर्यंत आपण ते आपले काहीतरी जर नुसतं मिथ असेल, एक काहीतरी स्टोरीज असेल तर काही स्टोरीमध्ये काही चालतं. पण हे बाकीचं सगळं खरं असेल तर मग संजीवनी विद्याच कशी काय खोटी? मग अशी काय विद्या होती? त्याच्यावर आयुर्वेदाचार्य आपले संशोधन करू शकतात. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपल्याला पाश्चिमात्य देशाने असं सांगितलं मागच्या 300 वर्षामध्ये, अत्यंत चुकीची माहिती, की ग्रीक लोकांकडनं भारताकडे ॲस्ट्रॉनॉमी आली आणि आपल्याकडे सगळे लोक मानून बसले, कोणीही विचार केला नाही. पण हे जेव्हा खोटं ठरलं म्हणजे माझ्या संशोधनामुळे, आता जेव्हा तुम्हाला सूर्यसिद्धांतासारखा ग्रंथ घेऊन आपण बसतो, एक तुम्हाला डायग्रेशन नाही, विषयावरच आलो असं म्हणता येईल, असं सांगतो की ह्या सूर्यसिद्धांतामध्ये 500 श्लोक आहेत. त्यातले आत्तापर्यंत मी किंवा डॉक्टर अनिल नारायणन किंवा रूपा भाटी किंवा असे काही थोडेसे लोक, के एस शर्मा, अशा लोकांनी समजा आत्तापर्यंत 500पैकी कदाचित 50 श्लोकांचा अभ्यास केला असेल अँटिक्विटी करता. त्यामुळे किती अँटिक्विटी जाते हे तुम्हाला सांगतो
उदाहरणार्थ आत्ता तो जो सूर्यसिद्धांत आहे तो मागच्या वेळी अपडेट झाला तो 1500 वर्षापूर्वी झाला 580 CEच्या वेळी. पण त्याच्या आधी तो 3000 BCमध्ये अपडेट झालेला आहे काही गोष्ट त्याच्या आधी 5500 म्हणजे महाभारताच्या वेळी अपडेट झाला आहे. त्यातल्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत ना, नक्षत्र 27 नक्षत्रांच्या ज्या सूर्यसिद्धांतातल्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत म्हणजे अक्षांश, त्याची जी मेजरमेंट्स आहेत ती 10,000 वर्षापूर्वी घेतलेली आहेत. 8000 BC हा अनिल नारायणचा पेपर आहे, मुद्दाम वाचण्यासारखा पेपर आहे. मग तिथेच संपलं का? नाही, तिथे नाही संपलं. 12,000 BCचा मी इन्सिडेंट दाखवून दिला, तोच मी ऑक्सफर्डला प्रेझेंट केला होता. त्याच्या आधी 14,500 वर्ष BC म्हणजे 16,000 वर्षापूर्वी झालेली घटना सूर्यसिद्धांतामध्ये आहे. आत्ता जी आपली नक्षत्र सिस्टीम आहे ती 28,000 वर्षापूर्वी निर्माण केली गेली याचा पुरावा आपल्याला मिळतो. त्याच्या आधी जर गेलात, आता याच्या आधी इतिहास आहे का? लोक असं विचारतात रामायणाच्या आधी काय सगळं संपलं का? नाही. मैत्रेयणी उपनिषदामध्ये एक बृहद्रथ नावाचा इक्ष्वाकू वंशातलाच राजा आहे आणि त्या वंशाच्या त्या नावामध्ये रामाचं नाव नाही आहे, कारण तो आधीचा आहे त्याच्या. आणि तो काय म्हणतो आहे, आत्ता आपण म्हणत ना की सेलेस्टियल आणि टेरेस्ट्रियल पुरावा दाखवा पृथ्वीवरचा, पण त्यावेळी तो म्हणतो आहे की जो प्रचंड आपला जो ध्रुव तारा आहे तो बदलत चालला आहे, तो हल्ला आहे असं तो म्हणतो आहे. आणखी काय म्हणतो आहे तो? त्याचवेळी तो सांगतो की मघा नक्षत्रावर वसंत संपात आहे. आणि तिसरी गोष्ट सांगतोय, तो म्हणतोय समुद्र सगळे आटत चाललेत. आता ह्याचं काय महत्त्व सांगा? कारण मागच्या 20,000 वर्षामध्ये समुद्र आटत नाहीत, समुद्र सगळे वर येत आहेत. मग तुम्हाला मागे जाऊन बघितलं तर अशी एक वेळ येते, तोच काळ आहे 36,000 वर्षापूर्वीचा, 34,500 BCचा, की त्यावेळी काय होत होतं 38,000मध्ये हा जो तारा आहे आपला ब्रह्मराशी आणि अगस्त्य हे परत पोलस्टार होते, जसे रामायणाच्या वेळी होते. 26,000 वर्षांनी परत होणार. ते हलायला लागलेत हे त्याला दिसतं आहे. मोठ्या तारा जो ब्राईट होता तो मूव्ह होत चालला आहे ध्रुवापासून. त्याचवेळी 34,500मध्येच मघा नक्षत्रामध्ये वसंत संपात होता आणि समुद्र त्यावेळी आटत होते असा जिओलॉजी आर्किओलॉजीचा पुरावा आहे. आता 34,500 वर्षापूर्वी बृहद्रथ होता आणि इक्ष्वाकू डायनेस्टीचा होता आणि त्याच्या आधी तो नावं घेतो हरिश्चंद्र, सगर, म्हणजे त्याच्या आधी हिस्ट्री गेली. पण हे असं शोधावं अशी सुद्धा हिंमत 10 वर्षापूर्वी कोणाची नव्हती. आता हे आपल्याला कालखंड म्हणजे आपण त्याला शीट अँकर म्हणतो ते झाल्यामुळे लोकांची हिंमत होते. माझा एक मित्र आहेत डॉक्टर शिवशास्त्री म्हणून, रिटायर्ड सर्जन आहेत बेंगलुरूचे. त्यांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे हे वाक्य, ते म्हणे निलेश तुम्ही जसं म्हणालात तसं की महाभारताचं आणि त्यांना ते पटतं, पण ते म्हणतात तुझं महाभारत रामायण काय खरं खोटं बरोबर चूक ते बाजूला सोड, पण म्हणे तू एक आपल्या भारतीय लोकांना दिलंस. म्हणे तुझं संशोधन होण्यापूर्वी भारतीय संस्कृती 10,000 वर्षापेक्षा मागे अशी कुणा म्हणायची हिंमत नव्हती कोणाची. तर हे जे नॅरेटिव्ह करतं जे गरजेचं आहे तो सुद्धा तुम्हाला मदत होतो. आणि चौथा पॉईंट आपण सुरुवातच केली, इतिहास म्हणजे काय, तर हा एन्सायक्लोपीडिया आहे, ते आपण काय म्हणतो केस स्टडीसारखं आहे. आता विचार करून बघा की 14,000 वर्षापूर्वी झालेली घटना आजसुद्धा आपण नेबरहूड गॉसिपसारखं डिस्कस करतो. शेजारच्या बिल्डिंगमध्ये काय झालं, ती काय म्हणाली, त्याला काय म्हणाली, असं डिस्कस करतो. महाभारतामध्ये सुद्धा डिस्कस करतो. याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य जर बघायचं असेल तर जॉन स्टाईनबॅक म्हणून जर तुम्ही नाव ऐकलं असेल, अमेरिकन ग्रेट ऑथर होऊन गेला, ग्रेप्स ऑफ राथ वगैरे, त्यांना असं म्हटलेलं आहे की पीपल रिमेंबर द स्टोरी ओनली इफ इट इज देअर स्टोरी. whatever is alien and foreign is forgotten, whatever is familiar is remembered. तर व्यास आणि वाल्मिकी यांचा हा ग्रेटनेस आहे की त्यांनी पूर्ववृत्तम घेतलं पण ते कथायुक्तम अशा पद्धतीनं सांगितलं आणि केस स्टडी फॉर्ममध्ये सांगितलं की आजसुद्धा आपण त्याच्यावर नुसतं डिस्कस नाही करत, वाद घालतो. उदाहरणार्थ आता स्त्रियांना सांगितलं तर लगेच त्या म्हणतील द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी माझा राग ह्या भीष्मावर आहे की तो भीष्म का बोलला नाही, पण तरीसुद्धा महाभारत त्याला ग्रेट ज्ञानी म्हणतं आहे, एकदम व्हर्च्युअस माणूस म्हणतो आहे. मग ती व्हर्च्युअसिटी काय हे तुम्हाला समजून घेण्याकरता महाभारत वाचावं लागेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. याचं कारणच असं आहे की धर्म अर्थ काम मोक्ष याच्याकरता तयारी करायची म्हणजे आपल्या बुद्धीची प्रखरता वाढवायची. तर प्रश्न असा विचारतो की तुम्ही तिथे असाल तर तुम्ही काय केलं असतात भीष्माच्या जागी. माझी एक फ्रेंड आहे आणि तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल अमी गणात्रा, तिने ते महाभारत हे केलं आहे, त्याच्या पुस्तकं लिहिली आहेत. ती फार छान विचारते. म्हणजे हाच महाभारताचा मेसेज आहे, रामायणाचा मेसेज आहे की तुम्हाला नावं ठेवणं सोपं आहे की द्रौपदीनं असं का केलं, भीमानं असं का केलं, युधिष्ठिर असं का बोलला, दुर्योधन असं का केला, पण तुम्ही दुर्योधनाच्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतात असा जर प्रश्न तुम्ही विचारलात तर तुम्हाला खूप मानवी मनाच्या, मानवी शरीराच्या, मानवी बुद्धीच्या इन्साईट्स मिळायला लागतात.
त्याचा सगळीकडे उपयोग आहे. सायकॉलॉजीसाठी उपयोग आहे, सध्या जे वोकिझम आणि पोस्ट मॉडर्नचा नॉनसेन्स चालला आहे त्याच्याकरता त्याचा उपयोग आहे. अशा अर्थानं ते म्हणूनच ते फ्रेश राहिलेलं आहे आत्तापर्यंत. उत्सुकता आहे आणि म्हणून प्रश्न विचारतो की एक चिपळूण गुहागरमध्ये शिकलेला मुलगा, त्याच्यानंतर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं आणि अमेरिकेत कॅनडामध्ये जाऊन राहिला, तिकडे त्याने काम केलं आणि तरीसुद्धा संस्कृतीशी जोडणारी ही नाळ त्याची कशी काय जिवंत राहिली आणि तिथून संशोधन करावं आणि याची कालनिश्चिती करावी असं तुम्हाला कधी वाटलं? कसं वाटलं? तुमच्या भाषणांमध्ये येणारे संस्कृतचे श्लोकांची उद्धरणं ही सहजगत्या आलेली दिसतात. संस्कृत तुम्ही शिकलेला नाही असं आपलं मगाची गप्पा झाल्या तेव्हा तुम्ही म्हणालात. हे कसं काय झालं आणि ह्या सगळ्या प्रवासात तुम्ही कसे बदलत गेलात? तुम्ही विनोदानं म्हणून सांगतो, पण त्यात सत्यही आहे की तुम्ही म्हणाला सहजपणे मी संस्कृतचे श्लोक म्हणतो. त्याचं असं आहे की मी लाईफ टाईम प्रोफेशनल सेल्स पर्सन आहे. असं म्हणजे मजेनं सांगतो की माझी पत्नी तर मला म्हणते सुद्धा की कधी कधी मी पूर्वी म्हणत नसे, मी ती म्हणते म्हणून म्हणतो असंही नाही, पण ती म्हणते तू बोलतोस उत्तर देतोस ना, तर मधनं संस्कृत श्लोक सांगत जा. आता ह्याच्यामागची मजा अशी आहे की तुम्ही जर असं म्हणता तेव्हा सामान्य वाचनाला वाटतं की ह्याला बाबा माहिती आहे संस्कृत बोलतोय म्हणजे. आता असंही होतं, संस्कृत बोलतात पण काही माहीत नसतं अशी मला अनेक लोक माहीत आहेत. पण तुमचा पहिला प्रश्न की कशामुळे हे सगळं झालं, छोट्या गावातून येऊन मग मोठ्या गावात, मग परत बाहेर वेगळं फील्ड इंजिनिअरिंग. तर शेवटी काय असतं, एक प्रत्येक वैयक्तिक माणसाचा प्रवास असतो. आता तुम्ही मला जर हाच प्रश्न एक 15 वर्षापूर्वी विचारला असतात तर कदाचित मी त्याचं वेगळं उत्तर दिलं असतं. मी म्हटलं असतं की नाही, केमिकल इंजिनियर म्हणजे खूप हुशार असतात हो लोक असं. खरं रियालिटी अशी आहे की आत्ता मी त्याचं उत्तर असं देताना असंच देतो, कारण ते माझं रिअलायझेशन आहे आत्ताचं, की ही व्यासकृपा आहे. आता हे दिल्यानंतर सुद्धा कोणतरी उगाचंच देतं असंही वाटू शकतं. पण असं होतं की सगळ्या गोष्टी मिळत जाणं म्हणजे तुम्हाला ह्या विषयामध्ये इंटरेस्ट असणं, त्याला पूरक असं सगळं संधी मिळणं, वेळ मिळणं किंवा साधनं मिळणं आणि त्याच्यात यश येणं. त्यातलाच मी तुम्हाला अरुंधती वसिष्ठचा रेफरन्स म्हणून सांगतो की तो जेव्हा मी रेफरन्स घेतला म्हणजे 1994मध्ये, तेव्हा अशी कोणतीही शक्यता नव्हती की हा खरा असेल. तो उलट त्यामुळे मी तो घेतला. म्हणजे मी माझ्याकरता कसं थोडं आळशी माणसासारखं केलं की जोपर्यंत याचा अर्थ लागत नाही तोपर्यंत मला इतर महाभारत वाचायचीच गरज नाही, कारण हेच जर खरं ठरलं नाही तर इतर खरं का खोटं कशाला प्रश्न पडतो. अशा एक मी मुद्दाम अर्थानं घेतली. पण हे म्हणताना हे मी सांगतो तुम्हाला की माझ्या श्रद्धेमध्ये मला ही खात्री होती की व्यासदेव असं काहीतरी उगाचच लिहिणार नाहीत, कारण तसं लिहायची गरज नाही त्यांना. त्याच्यामुळे काय त्यांनी मोठं साधलं आहे त्याच्यामध्ये, मग असं का, अशा ह्याने ते मी सुरू केलं. आता फरक लोकांमध्ये काय पडतो सांगतो की कुतूहल अनेकांना असतं, महाभारत कधी झालं असेल, खरं झालंच का. पण जो संशय हा जो आपण अक्ष घेऊया, ॲक्सिस घेऊया, त्याच्यामध्ये मी सांगतो की एका बाजूला कुतूहल आहे आणि दुसऱ्या बाजूला सप्रयोजन आहे. जेव्हा भगवद्गीतेवरची शंकराचार्यांची टीका आहे त्याच्यावर टीका करताना वाचस्पती मिश्रांनी असं म्हटलेलं आहे की संशय किती महत्त्वाचा आहे. आता संशयसुद्धा 2 प्रकारचा असतो, तोही सांगतो. त्याच्यामध्ये बरेच जण डुबतात. आता भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की संशयात्मा विनश्यती, असं तुम्ही ऐकलं असेल. अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अज्ञश्च म्हणजे ज्ञान नाही, मराठीमध्ये विनोबांनी त्याचं असं केलेलं आहे, नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा. ज्ञान नाही, श्रद्धा नाही आणि संशयी आहे, सगळा सत्यानाश झाला. पण त्यातला जो संशय आहे, जो कृष्ण म्हणतो आहे भगवद्गीतेत, हा मनाचा संशय आहे. मनाचा संशय कसा म्हणतो माहिती आहे का, की मला नाही वाटत महाभारत झालं, म्हणजे पुढे काही करायचंच नाही. मी असं उलटा विचार केला, जो बुद्धीचा संशय आहे तो असं म्हणतो की महाभारत कधी झालं नसेलही, पण जे महाभारत झालं नाही त्याच्याबद्दल लोक एवढी चर्चा करतात, त्याची पारायणं करतात, काहीतरी त्यात कुठेतरी कर्नल ऑफ ट्रूथ असेल, तो काय आहे बघूया. मग त्याच्याकरता मी हा अरुंधती वसिष्ठ शोधून काढला की जो आत्ता सत्य वाटत नाही, पूर्वीही कधी सत्य झाला नसेल असं वाटतं, आणि त्याची मी कास धरली. म्हणून वाचस्पती मिश्र म्हणतात की तुम्हाला जो जिज्ञासा पाहिजे ती कशाबद्दल पाहिजे. संशय चालतो, संशय चांगला आहे, पण तो सप्रयोजन आणि संदिग्ध पाहिजे. सप्रयोजन म्हणजे त्याचा जर तुम्ही अर्थ लावलात तर पुढे काय, म्हणजे हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्याचा फायदा काय. तो फायदा मला भारतीय नॅरेटिव्ह किंवा भारतीय संस्कृती किती जुनी आहे हे सगळे मला दिसत होते. म्हटलं हे सगळ्याचं निराकरण होईल. दुसरं असं, सगळ्या पुराणामध्ये महाभारताचे रेफरन्स सापडतात, पण महाभारतच केव्हा झालं हे न माहीत असल्यामुळे पुराणाची संगती लावता येत नाही. आता हे महाभारत झाल्यानंतर पुराणाची सुद्धा संगती लागते. आधीच्या गोष्टी महाभारताच्या कोणत्या, नंतरच्या गोष्टी कोणत्या हे समजायला लागतं. सो अशा माझ्या ह्याच्यामध्ये मी ती सुरुवात केली. दुसरं असं आहे,
आत्ता आपण बसलोय आणि बोलतोय महाभारताचा कालनिर्णय, रामायणाचा कालनिर्णय, याचं कारण असं की त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो. अशा अनेक गोष्टी मी केल्या आहेत की ज्याच्यात मी यशस्वी झालो नाही, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही, पण त्याची काही गरजही नाही, असं होणारच. असं एक खूप रिचर्डसन म्हणून आहेत, म्हणजे एज्युकेटर्स आहेत, त्यांचं वाक्य आहे. ते असं म्हणतात की, म्हणजे इंग्लिशमधलं तुम्हाला सांगतो की, इन ऑर्डर टू मेक अ रिव्होल्युशन इट्स नॉट रिक्वायर्ड दॅट यू हॅव टू बी रॉंग. हावेवर इफ यू आर नॉट विलिंग टू बी रॉंग यू विल नेव्हर मेक अ रिव्होल्युशन. तर मला असं लोक विचारतात की तुम्ही किती चुका केल्यात. मग परत मी तोच प्रश्न विचारतो, किती वेळ आहे तुमच्याकडे, एवढ्या चुका आहेत. सो मला खूप फायदा झाला त्याचा. आणि आता लोकही सांगतात, काही काही तर इतक्या विचित्र गोष्टी असतात, विचित्र म्हणजे चांगल्या असतात, की अशी मला खरोखर ईमेल येतात. म्हणजे साधारण मला आठवड्याला 100-200च्या वर ईमेल येतात. ती सगळी मला वाचायला मिळतात असंही नाही, पण काही ईमेल म्हणजे अशी तुम्हाला थक्क करणारी असतात की तो माणूस म्हणतो की मी फार डिप्रेशनमध्ये होतो आणि काय आता आयुष्यामध्ये काही राहिलं नाही, आणि असंच काहीतरी असं कंटाळवाणं म्हणून बसलो होतो आणि यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ समोर आला, तो बघितला आणि मी म्हटलं की कशाला आपण हे करतो आहे, कितीतरी आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. आता त्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी असं काही महान सल्ला दिलेला नसतो, पण त्याला काहीतरी त्याच्यातून बोध झाला, असं होतं. सो तो मला असं आश्चर्य वाटतं, बाबा ह्याच्यात मी काय सांगितलं, मी त्या माणसाचा व्हिडिओ मी परत जाऊन बघतो, माझा व्हिडिओ, की कशामुळे त्याला हे झालं. अशा खूप खूप गोष्टी होतात. अनेक लोकांना म्हणजे अनेक लोकांनी चांगले खूप पैसे कमवल्यावर म्हणा, धंदे, एंटरप्रेन्योर किंवा अशाच्यामध्ये माझ्या कामामुळे प्रेरित होऊन त्याने असं म्हटलेलं की माझ्याकडे तर संपत्ती भरपूर झाली, त्याच्यात आणखी कमवण्यात फायदा नाही, पण आता मी ती वापरून काहीतरी जगाकरता, देशाकरता करतो. असं हे सगळं आनंदाचं असं फीडबॅक येतो. सर, नवोदित अभ्यासकांसाठी तुमचा काय सल्ला राहील? आणि 2015 साली मोनिका गारमेनने जो शोध निबंध प्रसिद्ध केला होता तो तुम्हाला कसा काय कळाला? 2 प्रश्न. सो हे रेफरन्स कसे मिळतात आणि नवोदित अभ्यासकांसाठी काय सल्ला माझा. आता मी जेव्हा थोडासा प्रकाशात आलो असं म्हणूया 2011 नंतर, तर थोड्या काळानंतर असे मला अनेक लोक यायला लागले. त्यांचा जनरली प्रश्न असा असतो की सर तुमच्यासारखाच मला रिसर्च करायचा आहे, मी कुठे सुरू करू किंवा कशावर करू. तर मी पण तसा नवोदित होतो असं म्हणूया, म्हणजे हे उत्तर देण्याकरता. तर मी लगेच सांगत असे, अरे कितीतरी विषय, त्यातला एक विषय घे आणि सुरू कर. नाही पण सर तुम्ही सांगा. मग मी त्यांना सांगायचो, कारण माझ्याकडे तर विषयांची मोठी यादी असते. पण जनरली त्याचा मला असा तो परिणाम जाणवायला लागला की ते विचारल्यानंतर आपल्याला मराठीमध्ये सांकाम्या बाळकोबा आपण म्हणतो ना, तशी परिस्थिती व्हायला लागली की तो सब्जेक्ट दिल्यानंतर मग त्या माणसाला असं वाटायला लागतं, कारण बरीच लोक असं देत नाही, अशी मदत करत नाहीत. मी ह्याच्यात काही फार मोठी मदत केली असं म्हणत नाही. त्यामुळे त्या माणसाला असं वाटायला लागतं की अरे ह्याने इतकं नुसतं विचारलं आणि सहजपणे असा सब्जेक्ट दिला, म्हणजे तो बहुतेक महत्त्वाचा सब्जेक्ट नसेल. मी अगदी महत्त्वाचे सब्जेक्ट दिलेले आहेत, कारण इतके सब्जेक्ट आहेत, किती संशोधन करायला काही अंत नाही आहे. ते सुद्धा कसं चालतं सांगतो तुम्हाला. त्याला टेट्राडिक स्कीमा इन सायंटिफिक मेथड म्हणतात. म्हणजे महाभारत केव्हा झालं हा समजा आपला पहिला प्रॉब्लेम आहे, तो सोडवण्याकरता मी टेंटेटिव्ह थिअरी टाकली. ती काय केली की ऑल ॲस्ट्रॉनॉमी डिस्क्रिप्शन्स ऑफ महाभारत आर ॲक्च्युअल फॅक्च्युअल व्हिज्युअल डिस्क्रिप्शन्स ऑफ द महाभारत टाइम्स. त्यावेळची ती निरीक्षणं आहेत. ते केल्यानंतर पुढचं एरर एलिमिनेशन म्हणतात. ही 4 स्टेप प्रोसेस आहे. एरर एलिमिनेशनमध्ये प्रत्येक ॲस्ट्रॉनॉमीचं तो पुरावा घ्यायचा, तो पडताळून बघायचा केव्हा तो कोणत्या तारखेला घेऊन जातो आहे. जसं अरुंधती वशिष्ठ केलं, भीष्मनिर्वाण केलं, ग्रहांच्या स्थिती गेल्या, असं करत करत समजा ते 5061ला घेऊन गेलं. शेवटी ते सगळं उत्तर झाल्यानंतर असं होत नाही की चला विषय संपला, सगळ्यांचं उत्तर देऊन झालं. ॲक्च्युअली जर तुमचं जे काम आहे ते जर रिव्होल्युशनरी असेल तर तो फॉर्म्युला असा आहे, P1 पहिला प्रॉब्लेम, ते सोडवण्याकरता टेंटेटिव्ह थिअरी, ते टेंटेटिव्ह थिअरी मांडल्यानंतर एरर एलिमिनेशन, म्हणजे ती थिअरी बरोबर का चूक, ते जेव्हा बरोबर ठरते तेव्हा P2 हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. एकच नाही, ॲक्च्युली प्रॉब्लेम्स ऑफ हायर कॉम्प्लेक्सिटी. आता हे झाल्यानंतर लगेच लोक म्हणतात ना, मग तुमच्या भारतामध्ये हे होत असताना जगात काय चाललं होतं, आणि 7500 वर्षापूर्वी लिपी होती, आणि मग लक्षात कसं ठेवलं, आणि मग ते शेताचं काय होतं, आणि मग घोडे होते का, त्यांना घोड्यांना माणसाळलेलं होतं का, पाळीव झाले होते का, रथांचं काय. महाभारतामध्ये जी शस्त्र आहेत ती फार विशिष्ट प्रकारची दाखवली आहेत. मग लोखंड त्यावेळी होतं का, कॉपर होतं का, टेक्नॉलॉजी होती का, विमान दिसलं तर विमानाची विद्या काय होती 14,000 वर्षापूर्वी. म्हणजे ह्या P1चा जो सॉल्व्ह केल्यामुळे, त्याच्यावर विश्वास बसल्यामुळे नवीन गोष्टी होत जातात. तर हे नवीन नवीन प्रॉब्लेम येतात, हे तुम्हालाच सोडवायचे असतात. त्यामुळे काय होतं, मी जर एखादा सुचवला तर तो माणूस, असं खूप वेळा झालेलं आहे, 100पेक्षा जास्त वेळा झालेलं आहे, आणि अजूनही मला त्याच्यामधून कळतं असं नाही. मग तो माणूस म्हणतो मग सुरुवात कुठे करू. मग मी म्हणतो ठीक आहे, हे तलगिरींचं पुस्तक वाच.
तिथेच थांबत नाही. मग तलगिरींचं पुस्तक कुठे मिळेल? म्हणजे मी विनोद सांगत नाही, हे प्रत्येक वेळी होणारी घटना सांगतो आहे. मग मी त्याला ते पुस्तक पाठवतो, असं केलेलं आहे मी. मग ते पुस्तक बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आहे की हे आपल्याला कळत नाही आहे. मग वेगळंच काहीतरी कारण देतो की सर आत्ता जरा मी बिझी झालो आहे कामामध्ये, 6 महिन्यांनी केलं तर चालेल का? अरे चालेल ना, तू यायच्या आधी मी काही तुला पाठीच लागलंच नव्हतं. ही जी तुम्हाला स्टोरी सांगितली ही परत रिपीट होते. याच्याकरता कसं आहे माहिती आहे का, मी एक विनोदाचं उदाहरण देतो. म्हणजे मी माझं भीमसेन जोशीची कंपॅरिझन नाही करत आहे, पण भीमसेन जोशी हे उत्तम संगीतकार कसे झाले, घरातून 10व्या वर्षी पळून गेले. मग दुसऱ्या संगीतकाराला कुणाला बनायचं आहे तर त्याने 10व्या वर्षी पळून जायचं का? असं होत नाही. प्रत्येकाला रिव्होल्युशन म्हणजे असंच म्हणतात, वेअर नो मॅन हॅज गॉन बिफोर. म्हणजे तुम्हाला तुमचा मार्ग शोधावाच लागतो. तरीसुद्धा सल्ला तुम्ही विचारताय म्हणून असं सांगता येईल की काही ठोकताळे सांगता येतात. एक म्हणजे मी मगाशी जो सांगितला की तुम्हाला लोक काय नावं ठेवतील, क्रॅकपॉट म्हणतील का, हा काय मूर्ख माणूस आहे. म्हणजे माझी कितीतरी माझे मित्रसुद्धा टिंगल टेवाळी करायचे. किंवा असं मी जर झालो ना, मी अरुंधती वशिष्ठचं 15 वर्ष करत होतो, ते कधी जर भेटलो तर असं म्हणजे माझी मजा केल्यासारखं म्हणायचे, अरे यांना जरा तुझं ते अरुंधती वशिष्ठ सांग बघू, म्हणजे आता जरा मजा बघायला मिळेल. आणि मला काही त्याची मजा वाटून घेतली, म्हणजे मी त्याचं काही दुःख मानून घेतलं नाही, मी सांगत राहिलो. सो मी तुम्हाला अजिबात कोणी काय म्हणेल याचं हे वाटतं कामा नाही. दुसरं, बरेच लोकांना असं वाटतं की म्हणजे मला जेव्हा विचारायला येतात तेव्हा माझ्या असं लक्षात येतं हल्ली तरी की त्यांना असं वाटतं की अरे हिची प्रसिद्धी म्हणजे काहीतरी खूप मजा असेल आणि असं प्रसिद्धी करता पटकन होईल का. तर प्रसिद्धीसाठी तुम्ही करत असाल तर कदाचित तुम्ही यशस्वी ठरालही, पण आतलं जे आंतरिक समाधान आहे ते मिळणार नाही. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो. मी जेव्हा अरुंधतीचा शोध लावला, म्हणजे अरुंधती का पुढे गेली, तो दिवस मला आठवतो, 8 मे 2009, म्हणजे अश्विनीचा वाढदिवस होता, तो असा बर्थडे होता, शुक्रवार होता. आणि सगळं संपलं आणि मी ते करत होतो. आणि ते करताना मी असं गणित करून ठेवलं होतं की तो जो नंबर जर निगेटिव्ह आला म्हणजे अरुंधती पुढे गेली, असं मी माझ्याकरता सोपं करून ठेवलं होतं. तर रात्री साधारण 12 वाजता मला हा तो झाला की तो नंबर निगेटिव्ह आला. आता तुम्ही म्हणाल की ज्याच्याकरता मी 15 वर्ष कष्ट करतो आहे तो आल्यावर मला आनंद झाला असेल, तर तसं नाही होत. ॲक्च्युली मला चिंता झाली की माझी गणितं काही चुकलेत का काय, म्हणजे बरोबर आल्यावर मला चिंता झाली. मग मी तिथे परत मोठा असा चहा तयार केला, जिंजर टी, ब्लॅक टी, आणि मग रात्री 2:30, 3, 4 वाजेपर्यंत करत बसलो, परत गणितं करत बसलो, झाली का. त्यानंतरही जेव्हा मला खात्री पडली की हे तसं झालेलं आहे, तो खरा प्रचंड आनंद झाला होता. पण जसं भगवद्गीतेमध्ये म्हणतात, आनंद म्हणजे असं काय म्हणूया आपण, हा करण्यासारखा आनंद नसतो तो. म्हणजे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. म्हणजे मला असं वाटलं त्यावेळी की माझं असं विनोदानं म्हणतो आहे, अवतार कार्य संपलं. म्हणजे पुढे लिहून ठेवायची सुद्धा गरज नाही, असा एक माझ्या मनात विचार आला. म्हणजे मला पुढे जगायचं होतं, मला आनंद वाटतो. पण म्हटलं जर कधी मृत्यू यायला जर योग्य मोमेंट असेल तर ही मोमेंट आहे. आणि त्यावेळी असंही नव्हतं, म्हणजे तो जगाला कधी शोधही कळला नसता, पण त्यावेळी इतका मी माझ्या ह्याच्यामध्ये शांत होतो, म्हणजे काय म्हणतात ती शांतता वर्णन करता येत नाही. ही जर शांतता तुम्ही शोधत असाल, म्हणजे मला तीच तेव्हा सापडली, तर तुम्ही अशा प्रकारचं, म्हणजे ज्यांना पुढच्या नवोदित लोकांना सांगायचं आहे त्यांच्याकरता ते योग्य आहे. जर तुम्ही थोडंसं काहीतरी प्रसिद्ध व्हाल, हे ते व्हाल, कोणतरी लोक टाळ्या वाजवतील. आता मी पुस्तकं लिहितो, पुस्तकांचं तुम्हाला सांगतो, माझी भारतात पुस्तकं हे 5 वर्षापूर्वीची ही न्यूज आहे, 3 वर्षापूर्वीची न्यूज आहे. 2 लाखापेक्षा जास्त घरामध्ये गेलेली आहेत सुबू पब्लिकेशनमध्ये. आता हे काही मोठेपणा म्हणून नाही सांगत, त्या सुबूनं, म्हणजे ऋत्विक त्याचं नाव, सुबू पब्लिकेशन कंपनीचं नाव, त्याने मला विचारलं जेव्हा केलं, तो म्हटलं सर तुमची पुस्तकं अमेरिकेत प्रिंट होतात, त्यावेळीची गोष्ट आहे 18च्या आधीची, इकडे खूप महाग पडतात, कारण त्याच ते डॉलर्सच कन्व्हर्ट करून घेतात, मी इथे पब्लिश करू का. हे त्याने फेसबुकमध्ये मला मेसेजमध्ये विचारलं. मला कोण माणूस आहे माहीत नव्हतं, त्याचं नावही माहीत नव्हतं. म्हटलं येस यू कॅन. तो म्हटला तुमची अपेक्षा काय आहे. मी म्हटलं माझी अपेक्षा एवढीच की प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक इंडियातल्या युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जा, दुसरी काही अपेक्षा नाही. तो मला म्हणतो की तुमच्या नावानं मी काही पैसे ठेवतो याचे. मी म्हटलं तू ठेव किंवा नाही ठेव, मला अपेक्षा नाही, आणि अजूनही मी काही घेतलेलं नाही. यात मोठेपणा म्हणून सांगत नाही. मला एवढा आनंद झाला की असा कोणतरी एक माणूस आहे की तो पण रिस्क घ्यायला माझ्याबरोबर तयार आहे. कारण हा धंदा असा नाही की ह्याच्यामध्ये पैसे मिळतात, असं काहीतरी होताना ते प्रसिद्ध होईल. पण तुम्हाला प्रसिद्धी नको आहे, तुम्हाला आतलं जे सप्रयोजन संदिग्ध म्हटलं, अशी फायर असेल आतला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. पण दुसऱ्याला तुम्हाला विचारावं लागतं की मी कशावर संशोधन करू, म्हणजेच मी म्हणतो तुमची अजून तयारी झालेली नाही. कारण इतके प्रॉब्लेम आहेत की तुम्हाला उत्तर मिळू शकेल. दुसरा प्रश्न होता का तुमचा, दुसरा एक पार्ट होता त्याचा, काय होता तो दुसरा पार्ट. मोनिका कार्मींचा पेपर हे कसं मिळतात, त्याचं 2 प्रकारे उत्तर देतो.
पहिलं उत्तर सोपं आहे की कसं मिळतात हे नक्की कळत नाही. त्याच्याकरता कळत नाही म्हणूनच आपल्याला व्यासकृपा, देवकृपा, वाल्मिकी कृपा म्हणावं लागतं. पण किती इंटरेस्टिंग प्रकाराने ते येतात त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण मला वाटतं द्वारकेचा रेफरन्स बघितला की द्वारकेला पाणी वर गेलं. त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगितलं नाही एक पुरावा, तो मुद्दाम सांगतो की त्याचवेळी 5525 BCच्याच वेळी जो ब्लॅक सी तुम्ही नाव ऐकलं आहे, टर्कीच्या जवळ आहे. म्हणजे टर्की म्हणजे युरोप आणि एशियाला जोडतं, इस्तंबूल हां, आणि त्याच्या उत्तरेला ब्लॅक सी आहे. तो ब्लॅक सी आत्ता सॉल्टी वॉटर सी आहे, पण तो काही काळापूर्वी सॉल्टी वॉटर सी नव्हता. ते गोड्या पाण्याचं तळं होतं, छोटंसं तळं होतं, आत्तापेक्षा खूपच छोटं. तो ब्लॅक सी केव्हा झाला माहिती आहे का? आता तुम्ही गेस करू शकाल. 5525 BC. पाण्याची पातळी. जे पाण्याची पातळी अटलांटिकमधलं पाणी वर गेलं ते मेडिटेरियनमध्ये वर गेलं. ओके, तिथून एगियन सीमध्ये वर गेलं, म्हणजे ग्रीसच्या आसपास. तिथून जो टर्कीचा एरिया आहे तिथे सी ऑफ मर्मरा म्हणतात, तिथे गेलं. आणि त्या पाण्याचं जे प्रेशर आहे ते जर तुम्ही इस्तंबूल जर बघितलं असेल तर तिथे बोस्फोरस चॅनेल आहे, असं छोटासा लँडचा तुकडा आहे. त्याच्यामध्ये ते प्रेशराईज करून सॉल्ट वॉटर त्या तिकडे दुसऱ्या बाजूला पडायला लागलं. आणि अक्षरशः इन्स्टंटेनियसली त्या गोडं पाण्याचं खाऱ्या समुद्रामध्ये रूपांतर झालं. त्याचं नाव ब्लॅक सी. हे विज्ञानाचे 9 वेगवेगळे पॅरामीटर्स घेऊन 2 लोकांनी, म्हणजे कोलंबिया युनिव्हर्सिटीचे जिओलॉजिस्ट आहेत रायन आणि पिटमन, यांनी दाखवून दिले. त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि तो सगळा वेळ मॅच होतो. आता हा पुरावा मला कसा मिळाला तो सांगतो. हे 2016ची वगैरे गोष्ट आहे. एका माणसाचे मला ईमेल आली आणि त्याने ती ईमेल टेनेसी, म्हणजे अमेरिकेतल्या टेनेसी राज्यातल्या प्रिझनमधनं लिहिली होती. गोरा माणूस. आणि तो असं काहीतरी विचित्र भाषेत लिहित होता, मला असं कळत नव्हतं. पण त्याचं असं म्हणणं त्याचं असं होतं, मलाच त्याने ईमेल लिहिलं होतं. पण म्हणे आता सगळी लोक 5000 म्हणजे 6 मिलेनियमच्या मध्ये पूर आला वगैरे करतायत. आणि हे बघा हा माणूस पण, म्हणजे तो मला म्हणत होता, हा माणूस पण काहीतरी 5561 मध्ये झालं असं म्हणतोय. तर मी म्हटलं हा सगळी लोक म्हणजे कोण म्हणत आहेत? फक्त मीच म्हणतोय पूर आलाय म्हणून, बाकी कोणी म्हणत नाही आहेत. मला बाकीचे रेफरन्स त्यावेळी नव्हते. तर मी म्हटलं काय बाबा तुला नक्की म्हणायचं आहे काय? तर लगेच त्याने मला ते पुस्तकाचं नाव पाठवलं आणि रायन आणि पिटमनचं पुस्तक. म्हणजे त्याला ते म्हणजे आपला जो मारिवाना वगैरे वापरला म्हणून त्याला तुरुंगात टाकलं होतं. त्याचा फोटोसुद्धा त्याने मला पाठवला. नंतर जो ड्रेस असतो ना युनिफॉर्म त्याच्यामधला. म्हणजे या माणसाचं, तिथला माणूस, त्याचा महाभारताच्याबद्दलही त्याला काही माहिती नाही. पण त्याला कुठून तरी ते माझं पुस्तक तुरुंगामध्ये वाचायची बुद्धी झाली. त्याचा त्यांनी त्याच्याशी संबंध लावला आणि त्याला मला जो योग्य हवा होता तो पुरावा त्याने आणून दिला. आता काय झालं, आता थोडीशी मायक्रो सेलिब्रिटीशी माझी झाल्यामुळे काय होतं, त्याच्यात त्रासही होतो. बरेच वेळा लोक असं मला पाठवतात, म्हणतात की निलेशजी हे तुम्हाला कदाचित उपयोगी पडेल. त्यासुद्धा कसं होतं, 100 जे पाठवतात त्याच्यातले 99 अत्यंत वेस्टफुल असतात. पण तरीसुद्धा मी 99 बघतो. दिस इज द पॉईंट. त्याच्यात जो एक येतो तो उत्तम पुरावा असा असतो. तसाच मला मोनिका कार्मिनचा पुरावा आला. त्या माणसाला सुद्धा माहीत नव्हतं याचा काही संबंध आहे. त्यानं आपलं असंच काहीतरी झालं आहे काहीतरी म्हणून हा जरा तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून टाकलं. मी ते बघितलं आणि म्हटलं अरे सगळं मॅच होतं आहे. पण असे पुरावे तुम्हाला मिळत जातात. दुसरं, भगवद्गीतेच्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला असं सांगेन की शेवटी काय आहे, आपला जो अध्यात्माचा जो अनुभव आहे, म्हणजे परमात्मा आत्मा, त्यातलं तत्त्व म्हणजे काय, त्याचं भगवद्गीतेतच वर्णन आहे. मला वाटतं 13व्या अध्यायातलं असणार, पण जो अध्याय चुकला तरी, उपद्रष्टा अनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरम असं आहे. तर उपद्रष्टा म्हणजे काय की फक्त तो बघतोय, तो म्हणजे आपण देव असं म्हणूया साध्या भाषेत करता. तुम्ही नुसतं खेळताय, जे पाणीपुरी खावायची वाटली तर पाणीपुरी खाताय, क्रिकेट खेळायसाठी तर खेळताय असं मजेने सांगतोय. तर तो म्हणतो खेळ बाबा, तुला खेळायचं आहे ना खेळ, पाणीपुरी खायची आहे खा. तो काही करत नाही, तो बघत राहतो. उपद्रष्टा नुसतं बघत राहतोय तो. अनुमंता, पण तुम्ही काहीतरी चांगलं कार्य करायला लागलात की तो अनुमती येऊन देतो, एक पाठ थोपटतो. अशा पद्धतीने की आपल्याला कळतं आपण योग्य मार्गावर आहोत. उपद्रष्टा अनुमंता भर्ता म्हणजे प्रोटेक्टर. मग त्यावेळी आत्ता जसं हे तो प्रिझनर आला तसं मला लोक येऊन मदत करायला लागतात. भर्ता. त्याच्यानंतरची पुढची आहे भोक्ता. उपद्रष्टा अनुमंताचं भर्ता भोक्ता म्हणजे तो तुमच्याबरोबर काम करायला लागतो. आता माझ्याबरोबर असे 20 सहकारी आहेत, ते माझ्यासारखेच तुमच्यासारखेच वेगवेगळे जॉब करतात. पण उरलेल्या वेळामध्ये, आता मी 35 वर्ष TV बघितलेलं नाही, कुठची गोष्ट जाहिरात दाखवते ती मी बघत नाही. आता हे काही मला सॅक्रिफाईस वाटत नाही, मला गरजच पडत नाही. जी महत्त्वाची बातमी आहे ती माझ्यापर्यंत येते, मला ऐकायची नसली तरी ती येते. सो भोक्ता म्हणजे ती लोक मला मदत करायला लागतात. आता तुम्ही एक पेपर विचारला, तसे मुमुक्षू सावित्री म्हणून ट्विटरवर जाऊन बघा. तो 2019चा मी जो इंडोनेशियाचा पेपर सांगितला, त्या केव्जमध्ये जे पुरावे आहेत आणि मध्ये 1500 वर्षात 2000 वर्षात कोणताही पुरावा नाही, हा सावित्री मुमुक्षूनं मला
रेफरन्स आणून दिला आणि म्हणले की निलेशजी ह्या तुमच्याकरता इंटरेस्टिंग आहे आणि तो इतका सुंदर आहे की 3000 म्हणजे 5000 वर्षापूर्वी झालं नाही त्याच्यामुळे सिद्ध होतं. सहज आणून दिला, काही अपेक्षा नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला हे सांगतो, मुमुक्षू सावित्री यांचं खरं नाव काय आहे मला आज तगायत माहिती नाही. त्या कॅलिफोर्नियामध्ये राहतात एवढं मला माहिती आहे. आम्ही प्रायव्हेटमध्ये कम्युनिकेशनही करतो, पण मला त्यांचं खरं नाव काय असं विचारायची इच्छाही झाली नाही. त्यांना जेव्हा सांगायचं तेव्हा सांगतील. अशा प्रकारे सो भोगता म्हणजे ते पण येऊन तुम्हाला मदत करायला लागतात आणि भरता भोगता महेश्वर. शेवटी ते इतकं होतं की आत्ता आपण तुम्हीनी आपण सुद्धा जेव्हा बोलतो आहे तर तुम्ही कोणत्या ह्याने मदत करताय हे सुद्धा सांगता येणार नाही, पण तुम्ही मदत करताय त्याच्यामध्ये. ते आपल्यालाही कळत नाही, ते जेव्हा प्रत्यक्ष होत असतं तेव्हा आपल्यालाही कळत नाही. आपण जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा लक्षात येतं की अरे बापरे हे असं काही होत होतं किंवा त्याच्यामागे हे काहीतरी कारण होतं. शेवटी ह्याचं सोपं उत्तर व्यासकृपा. सर तुमच्यामुळे आम्हाला खरोखर नवीन माहिती मिळाली. तुमच्याबरोबर खूप मजा आली गप्पा मारताना आणि इतिहासाच्या संदर्भात तुम्ही रामायण आणि महाभारताचं जे खगोलशास्त्रीय पुरावे देऊन जमिनीवरचे पुरावे देऊन आम्हाला जी काही माहिती आम्हाला दिली त्यामुळे आमच्या ज्ञानात खरोखर भर पडली आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. तोपर्यंत भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.